दागिन्यांची पुढची प्रोसिजर आपण पाहणार आहोत, कशा टाइप मध्ये बनतात. आता बघा, हे कॉपरचं असतं. कॉपर म्हणजे तांब. हे असं कच्चं असतं बघा. हे जे आहे ना, ते समोर आहे आपल्या, ते काय. त्यानंतर काय आहे की त्याला क्लिनिंग साठी किंवा त्याच्या कामासाठी हे इथे पाठवलं जातं. हे बघा, हा दागिना त्याच त्याच्यामध्ये टाकलेलं असतं, दिसतंय. हा टँक येतो. त्यानंतर हे एक प्रकारचं केमिकल असतं, यामध्ये त्याची सफाई केली जाते. हा एक प्रकारचा केमिकल असतो. त्यानंतर त्याच्यातून निघून हे ड्रायर असतं. ड्रायर, यामध्ये ड्राय केलं जातं. ते हे काय ॲब्रोटेपने केलेलं असतं. हे चिकवलेलं असतं त्याला. आणि जिथे त्यांना तास आणि डल मारायचंय, काय डिझायनिंगला थोडंसं फिनिशिंग वाईज करायचंय, त्या ठिकाणी फक्त ते कटरनी कट केलं जातं आणि त्यानंतर त्याला डल केलं जातं. आपण डल पाहणार आहोत कशा पद्धतीने केलं जातं. आपण पाहूया डल कसं होतं. आता हा जो दागिना आहे ना, हा बघा, काहीच त्याच्यावरती नाहीये, डल नाहीये, तास नाहीये, काहीच नाही. आता हे या मशीन मध्ये जाईल. हे झालं. हे बघा, हे ना थोडंसं डल झालेलं आहे. इथं मॅट फिनिश थोडंसं मारलेलं आहे. आता पॉलिश केल्यानंतर ते लक्षात येतं. असं तुम्हाला लेडीजला काहीच लक्षात येणारच नाही अजून. हे असं युनिट आहे आपलं. याच्या पुढची जी काही प्रोसिजर आहे डल, तास आणि शिलाईची आहे, आपण ते एक पाहूया. हा डल तास जो आपण म्हणतो ना, आपण त्याच्यावर चमक असते, तास असतात, ते अशा पद्धतीने केलं जातं. कॅमेरामॅन या साईड नेऊन दाखवा. दादा करतोय बघा. हे एक छोटंसं मशीन असतं, त्याला तिथं काम चालू आहे बघा. आणि या दागिन्यांमधून हे बघा, एवढा असा वापर निघतं. हा भुसा आहे. काय हा भुसा आहे, आपल्या भाषेमध्ये भुसा, कॉपरचा. हे बघा, इतकं शांतपणे काम करावं लागतं. हा राणीहार आहे, त्याचं काम होतंय. आणि इकडे हे जे दादा आहेत ना, ते टॉप्स करतायत. टॉप्स दिखाना भैया हमको जरा, टॉप्स कैसा कर रहे हैं. कानातल्याला सुद्धा एवढा वेळ द्यावा लागतो. एकदम चांगल्या पद्धतीने बारकाईने ते काम करावं लागतं. त्याचे डॉट डॉट टाकायचे असतात ना, ते 3-3 ते टाकलेले आहेत त्यांनी. त्यानंतर हे बघा, हे किती टॉप साठी करताय. यावरती एवढं लक्ष द्यावं लागतं की कुठला मीनावर्क वाला आहे, कुठला विदाऊट मीनावाला आहे, तशा पद्धतीने ते काम केलं जातं. हे वेल आहेत बघा, हे वेलचंही काम होणार आहे. वेल आहेत. हे असं काम होतंय. आता इथून पुढची प्रोसिजर आपण व्हिडिओ मध्ये पाहूया. आता हे आपण सोनं चढवण्यासाठी टाकतोय. तर यावरती सोनं चढवून ते पिवळं होईल. तर बघा, आपण पाहूया, हे पिवळं झालेलं आहे.
ही सोनं चढवण्याची प्रोसिजर आपण पाहिली, मी जे करत होतो ते गोल्ड चढवण्याची प्रोसिजर आहे. ते मशीन, तो टँक, त्यानंतर हे केमिकल्स वगैरे साफसफाई करून ते आपल्यापर्यंत येतं. त्याचं रिॲक्शन होऊ नये याचीही काळजी घेतली जाते. कधी येत आहे मग गोपिका ज्वेलरीला भेटण्यासाठी व्यापारी बंधूंनो आणि महिलांनो, आपण बनवतोय हे दागिना हा प्रूफ आहे तुमच्यासाठी. धन्यवाद.